धुरळा नगर परिषदांचा आणि या धुरळ्यामध्ये अनेकांची धुळदाण उडाली तर अनेकांच्या अंगावर गुलाल पडला। आणि आकडे तर सगळे स्क्रीनवर आहेत। या सगळ्या आकड्यांचं विश्लेषण करण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। स्टुडिओत माझ्यासोबत न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे सर आहेत। सर, स्वागत आहे तुमचं। आपल्यासोबत तरुण भारत सोलापूरचे मुख्य संपादक प्रशांत माने सर आहेत। माने सर, स्वागत आहे तुमचं। आपल्यासोबत राजकीय विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार संजय उन्हाळे सर आहेत। उन्हाळे सर, तुमचं सुद्धा स्वागत आहे। आपल्यासोबत नागपूर लोकमतचे संपादक श्रीमंत माने सर सुद्धा जोडले गेले आहेत। माने सर, तुमचंही स्वागत आहे। त्याचबरोबर नाशिकहून राजकीय विश्लेषक शैलेंद्र तनपुरे सर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले आहेत। तनपुरे सर, तुमचंही स्वागत आहे। पण मी सुरुवात मंदार सरांपासून करणार आहे। सर, स्क्रीनवर सगळीकडे दिसणारे जे आकडे आहेत ते कदाचित निर्जीव असतील, पण ते बोलतायत, सांगतायत आणि त्याला अर्थ सुद्धा आहे। या आकड्यांमधून आज महाराष्ट्रानं काय अर्थ घ्यावा? नाही, अनेक अर्थ निघतील, कारण हे आकडे इतके बोलतायत की कदाचित ते किती बोलतात हे कळणं प्रत्येकाला वेळ कमी पडेल, इतके हे आकडे बोलतात। त्याचं कारण हेच आहे की सगळ्यात पहिली गोष्ट मला असं वाटतं की विधान परिषदेला जे मिळालेलं जे घवघवीत यश होतं भाजपनं, ते यश ह्याही वेळेला त्यांनी टिकवलं। आणि त्याचा अर्थ असा आहे की विधानसभेतलं जे काही यश होतं, विधानसभा निवडणुकांच्या वेळेला त्यांना मिळालेलं जे यश होतं, महाप्रचंड असं जे यश होतं, त्याच्याही पेक्षा महाप्रचंड असं यश आता नगर परिषदेमध्ये मिळालं। याचा अर्थ ते फ्लूक नव्हतं, ते अशाच म्हणजे सहजी त्यांना मिळालेलं नव्हतं, तर त्याच्या मागे काही प्रयत्न दडलेले होते। आणि मला असं वाटतं की या प्रयत्नांची मीमांसा व्हायला पाहिजे। सर्वपक्षीय जे विरोधक आहेत त्यांच्याकडून सुद्धा व्हायला पाहिजे, कारण भाजप हा 24 तास काम करणारा, संघटनात्मक पातळीवरती आणि राजकीय पातळीवरती काम करणारा पक्ष आहे, हे आता अत्यंत स्पष्ट झालेलं आहे। आणि त्यामुळे हे आता फार सोपं काम राहिलेलं नाहीये कुणाहीसाठी, कुठल्याही राजकीय पक्षासाठी। अगदी महायुतीतल्या त्यांच्या बरोबरच्या इतर 2 पक्षांसाठी सुद्धा विलास हे सोपं काम राहिलेलं नाहीये, कारण भाजपचं ज्या पद्धतीनं कामकाज चालतंय किंवा ज्या पद्धतीनं त्यांनी अत्यंत गांभीर्यानं या निवडणुका घेतल्या, त्याच्याकडची आपण मीमांसा जसं म्हणतो व्हायला पाहिजे। त्याचबरोबरीनं एक बघितलं पाहिजे की गेल्या 5-6 वर्षात ज्या ठिकाणी जिथे लोकप्रतिनिधी नव्हते, जिथे विकास कामांना अत्यंत मरगळ आलेली होती, शहरं बकाल झालेली होती, शहरांचे अनेक प्रश्न निर्माण झालेले होते, 6-7 वर्षामध्ये शहरांमध्ये प्रचंड वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न निर्माण झालेले होते। अशा वेळेला असं वाटत होतं अनेकांना की तिथे कुठेतरी एक अँटी इन्कम्बन्सी असेल, त्याला निवडणुका झाल्यावरती पहिल्यांदा ती जी अँटी इन्कम्बन्सी असेल, तिथला विरोध जो असेल, नागरिकांचा जो रोष असेल, तो आत्ताच्या सरकारवरती येईल। पण तसं काही झालं नाही आणि सरकारने अत्यंत सक्षमतेनं एकीकडे हे सगळं हाताळलं, दुसरीकडे संघटनात्मक पातळीवरती हे सगळं हाताळलं। भाजपच्या ज्याला आपण म्हणूया की संघटनात्मक नेतृत्व आणि भाजपचं राजकीय नेतृत्व याचा एक अत्यंत सुरेख असा संगम इकडे झालेला आपण बघितलाय आणि त्याचं हे फळ आपल्याला दिसतंय या आकड्यांमध्ये। श्रीमंत माने सर आपल्या सोबत आहेत। माने सर, खरं तर राजकारणात 2+2+2 केलं आणि प्रत्येक वेळी 6 होईल असं काही नाहीये। महाविकास आघाडीच्या नेत्यांना असं वाटायचं की लोकसभेला आपण तिघं एकत्र आलो आणि पराभूत करू शकतो आपण भाजपला आणि त्यांच्या मित्रांना, पण ते खोटं ठरवलं विधानसभेमध्ये। कदाचित आता सुद्धा त्यांनी पुन्हा ते खोटं ठरवलं। केवळ फॉर्म्युल्यावर राजकारण चालत नाही, त्यासाठी लढावं पण लागतं। हा मेसेज या निवडणुकीनं दिलाय का, या आकड्याने दिलाय का? या आकड्यांमधला जो मेसेज आहे तो स्पष्ट आहे। हा सत्तेतल्या पक्षांनी मिळवलेलं यश आहे आणि याला महायुतीचं यश म्हणणे म्हणजे प्रत्यक्ष निवडणुकीच्या काळात जे काही घडलं तर ते दुर्लक्षित करण्यासारखं आहे। त्याचं कारण असं आहे की मगाशी मुख्यमंत्री सुद्धा महायुती जरी करीत असले तरी प्रत्यक्ष हे भारतीय जनता पक्षाने मिळवलेलं यश आहे, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं मिळवलेलं यश आहे किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मिळवलेलं यश आहे, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट अशी आहे की शिंदे सेनेला किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळालेलं यश का आहे, त्याचं कारण असं आहे की सामान्यपणे ग्रामपंचायती किंवा या नगरपालिका नगरपंचायती ज्या आहेत राज्यात किंवा केंद्रात जे सत्ताधारी असतील त्याच्या बाजूने कौल देतात, असं आतापर्यंत आपण पाहत आलेलो आहोत आणि हा निकाल तसाच आहे। आणि त्यामुळं सत्तेत असलेल्या 3 पक्षांना मिळालेलं यश आहे। छोट्या शहरांनी त्यांचा जो जनादेश दिलाय तो सत्तेला दिलाय। आता राहिला प्रश्न विरोधकांचा, तर आपण हे स्पष्टपणे नमूद करायला पाहिजे की एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा काँग्रेसला मिळालेले जे यश आहे
तर ते हा. दुर्लक्षित करण्यासारखं नाहीये. त्यांच्याकडे साधनं नाहीये, त्यांच्याकडे त्यांचे नेते सगळे सोडून गेले. किंबहुना उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी याच्यामधले सुद्धा किती लोक अनुक्रमे शिंदे सेनेकडे किंवा अजितदादांकडे गेले, हे जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की त्या पक्षातले लोक सुद्धा सेनेकडे गेले, नेते गेले, कार्यकर्ते गेले. काँग्रेसमधले खूप मोठ्या प्रमाणावरती लोक गेले. आणि मगाशी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याप्रमाणे इतर पक्षातल्या नेत्यांना प्रवेश देण्यात गैर काही नाहीये, कारण ते सत्तेकडे येतात. त्यामुळे या निकालाचा जर थोडासा अधिक बारकाईनं आणि त्याला काय म्हणतो की नेमकेपणानं वस्तुनिष्ठ जर विश्लेषण करायचं असेल, तर या छोट्या शहरांनी सत्तेसोबत जायला म्हणजे दिलेली पसंती किंवा तसा जनादेश आहे असं आपल्याला म्हणता येईल. बरं. संजीव उन्हाळे सर आपल्या सोबत आहेत. उन्हाळे सर, खरं तर मी मराठवाड्यापुरतंच तुम्हाला विचारणार नाही, महाराष्ट्राबद्दलच बोला. या निवडणुकीनं आता ह्या आकड्यांनी एक गोष्ट सांगितली, जे तथाकथित आता आपण विश्लेषण करायचो, हा ह्याचा बालेकिल्ला, तो त्याचा बालेकिल्ला, हे तर उद्ध्वस्त केले सगळं. आणि हे जर असं उद्ध्वस्त झालं असेल आणि भाजपसारखा पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांवर इतकी घट्ट मान टाकेल, तर त्याचे राजकीय परिणाम भविष्यातले काय असू शकतात? सर माफ हॅलो. करा, तुमचं तर म्यूट सत्ताधारी लढले आणि सत्ताधारी हरले असं या निवडणुकीत. म्हणजे असं आहे की आमच्याकडे एक सिल्लोड आहे, ते शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये लढाई झाली. त्या लढाईमध्ये शिवसेनेचे सत्ता नेहमीप्रमाणे विजय झाले. तुम्ही प्रत्येक मतदारसंघाचं पहा, सत्ताधारी लढले आणि सत्ताधारी हरले. मूळ प्रश्न आहे की सगळेजण विकासाची भाषा करतात, पण नगर परिषदा आणि नगरपालिका यांच्या प्रश्नाचा कोणी उहापोह केलेला आहे का? आज महाराष्ट्रातल्या नगरपालिकांची, नगर परिषदांची अवस्था अत्यंत शोचनीय आहे. होय. म्हणजे त्याची वसुली 6-7% वर नाही. कोणतीही नगरपालिका ही निधीशिवाय चालू शकत नाही. हा. आणि बरोबर यावेळी निधीची धमकी देण्यात आली की तुम्ही जर आम्हाला निवडून दिलं नाही तर निधी मिळणार नाही. त्याच्यामुळं जनतेने सुद्धा विचार केला की बाबा दुसरा जर प्रयत्न कराल तर आपले निधी मिळणार नाही. तेव्हा एकंदरच असं आहे की ह्या निवडणुकीमध्ये लढाईमध्ये विरोधी पक्ष कुठे होता हा खरा प्रश्न आहे. त्याचं कारण असं की काँग्रेस हा एक आपोआप चालणारा पक्ष आहे. जसं आता श्रीमंतरावांनी सांगितलं की कसे काय निवडून आले, तर आपोआप चालतात ते, पक्षच आपोआप आहे. पण या पक्षादेखील इतर पक्षांच्या तिला उमेदवार मिळत नव्हती, ही परिस्थिती आहे. म्हणजे उमेदवार कुठून आणायचा ही परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये मला मजा वाटते की ही लढाई ही कार्यकर्त्यांची म्हणे. आता कार्यकर्त्यांची लढाई, आता कोणते कार्यकर्ते? मोठे बिल्डर असलेले कार्यकर्ते, श्रीमंत माणसं ही कार्यकर्ते, कोट्यावधी रुपयांची उधळण करून मोठ्या प्रमाणावर वशीकरणाचा मंत्र जपण्यात आला आणि अशा प्रकारे या निवडणुका झाल्या. म्हणजे वेटिंग केल्यासारखं चाललं, तू 10,000 तर हा 20,000. अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की ही निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या हातातून निघून गेलेली आहे. त्यांनी आता स्वप्ने पाहू नयेत कार्यकर्त्यांनी. आता मजबूत कार्यकर्ते ज्याच्याकडे त्याची निवडणूक, असं झालेलं आहे सगळ्या निवडणुकीचं. तेव्हा हे जे एकंदर निवडणूक आपण पाहिली, या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष, जसं सरांनी वर्णन केलं की 24 तास काम करणारा हा पक्ष आहे. त्यामुळे एकच ध्यास निवडणूक, त्याप्रमाणे निवडणूक त्यांनी जिंकलेली आहे. आणि या महायुतीचे आणखीन एक गंमत आहे की महायुतीमध्ये कसं आहे की ज्यावेळेस सोयीप्रमाणे गरज असेल तेव्हा तिन्ही पक्ष एकत्र येतात. जेव्हा थोडी गैरसोय होते तेव्हा ते वेगवेगळे लढतात. आता या ठिकाणी वेगवेगळे ते लढले. म्हणजे कसं आहे की ताटातलं वाटीत, वाटीतलं ताटात, अशाप्रमाणे हे दोन्हीही पक्ष महायुती म्हणून एकमेकांना लढले. आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षानं शिवसेनेला जागा दाखवून दिलेली आहे की तुम्ही नंबर 2 आहात, तुम्ही नंबर 3 आहात. परंतु याच्यातली महत्वाची गंमत खरीखुरी अशी आहे की एनसीपीनं नाही म्हणता म्हणता बऱ्यापैकी जागा घेतल्या. म्हणजे त्याचा उहापोह फार त्यांनी केला नाही किंवा ज्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला नाही, पण त्यांच्याही जागा बऱ्यापैकी जिंकल्या गेल्या. तेव्हा हे 3 पक्ष महायुतीचे विजयी झालेले आहेत आणि निवडणूक झाल्यानंतर आता हे महायुतीचा विजय म्हणून मिळवतात. पण तरी सुद्धा भारतीय जनता पक्षानं विरोधी पक्ष राहूच नये, तो विरोधी पक्ष नेस्तनाबूत झाला पाहिजे, या दृष्टीनं जो प्रयत्न केला त्याचा पहिला प्रयोग
हा महानगरपालिकामध्ये मला असं वाटतं यशस्वी ठरलेला आहे. येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये वेगळं चित्र असेल असं मला वाटत नाही. शैलेंद्र सर, मंदार सरांनी एक मुद्दा मांडला. ते म्हणाले की एक प्रकारे 10 वर्षानंतर होणारी निवडणूक. आता संजीव सर म्हणाले की शहरांची अवस्था काय, ह्या गावांची अवस्था काय आपल्याला माहिती आहे, तिथल्या रस्त्यांची अवस्था सगळं माहिती आहे. मग हे एकत्रित या सगळ्या प्रश्नांचा जो रोष आहे तो एनकॅश करणं आणि आपल्या राजकीयदृष्ट्या सुद्धा कमबॅक करणं, ही एक संधी होती विरोधकांच्या हाती. म्हणजे हेच विरोधक आहेत आणि आता भाजपकडे जेवढी अजस्त्र यंत्रणा आहे तेवढीच लोकसभेला सुद्धा होती किंवा त्याच्यापेक्षा जास्त होती. हेच पक्ष, सगळी मांडणी तीच होती, पण तरी सुद्धा ते लोकसभेतलं रिपीट करू शकले नाहीत, हे विधानसभेचं रिपीट करू शकले. कारण काय? नाही, मुळात ही निवडणूक येते विरोधी पक्षांनी लढलीच नाही असं वातावरण किमान उत्तर महाराष्ट्रात तरी होतं. बर, जसं संजीव सर म्हटले किंवा श्रीकांत माने म्हटले की हे सत्तारूढ पक्षातल्या 3 पक्षातलीच ही लढाई झाली आणि विधानसभेमध्ये ज्या दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं महाविकास आघाडीला, मला असं वाटतं की त्याने खचलेले हे विरोधक अजून त्या पराभूत मानसिकतेतून बाहेरच आलेले नाहीत. म्हणजे एकही महाविकास आघाडीचा एकही प्रमुख नेता कुठल्याही ठिकाणी तो प्रचाराला गेला नाही. अनेक ठिकाणी त्यांनी निवडणूक लढलीच नाही, उमेदवारच नव्हते. तर ही जी पराभूत मानसिकता आहे, एकीकडे पराभूत मानसिकता आणि दुसरीकडे मात्र सातत्यानं ईव्हीएमला दोष देणं, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या किंवा इतर सगळ्या संस्थांना दोष देणं, कुठेतरी त्यांचा जो गोंधळ उडालेला आहे त्याला त्यांनी पहिल्यांदा नीट करायला पाहिजे. आणि हे राजकारण आहे. म्हणजे आपण भारतीय जनता पक्षाला आता सगळेजण दोष देत असलो तरी 24 तास ते राजकारण करतात म्हणजे कष्टच करतात. म्हणजे त्यांची संघटनात्मक बांधणी असेल आणि सत्तेचा त्यासाठी वापर करणं हा जो भाग आहे तर ते त्या पद्धतीनं करतात. पूर्वी काँग्रेस सत्तेत असताना तेही हेच करायचे. परंतु सत्तेच्या बाहेर गेल्यानंतर काँग्रेसला विरोधी पक्षाची भूमिका बजावता येत नाही आणि शिवसेना जी वारंवार विरोधात राहिलेली आहे परंतु पक्षफुटीचा शाप त्यांना लागला आणि ते त्यातून बाहेरच पडू शकत नाही असं आपल्याला म्हणता येईल. बरं. प्रशांत माने सर सुद्धा आपल्यासोबत आहेत. प्रशांत सर, या निवडणुकीचं म्हणजे निकालांचं जेव्हा आपण विश्लेषण करतोय त्या विश्लेषणातून असं दिसलं का की महाराष्ट्रात आता कुठला प्रश्न नाही, लोकांच्या मनामध्ये कुठली नाराजी नाही, सगळं एकदम फीलगुड आहे आणि आता जणू काही सगळ्या शहरांच्या सगळ्या जे असतं ना, आय लव्ह हे गाव, आय लव्ह ते, म्हणजे तशा प्रकारचं सगळं सुरू आहे का? नाही, आपल्याला विलासजी असं म्हणता येणार नाही, हा, बिलकुल म्हणता येणार नाही. कारण का, प्रश्न आहेत, लोकांच्या समस्या आहेत, परंतु आता सध्या विरोधी पक्षाची स्थिती आणि त्यांची सगळी वागणूक पाहता लोकांच्या मनात हे आहे की दगडापेक्षा वीट मऊ सगळ्यात महत्वाचं. आणि भाजप शक्तिमान हे भाजपाने आता पुन्हा एकदा दाखवून दिलंय. हे विरोधी पक्षालाच नव्हे तर किमान मित्र पक्षांना सुद्धा हे आता दाखवलंय की भाजप शक्तिमान आहे. आणि प्रश्न तर समस्या सगळीकडे आहेत, परंतु आपण जर पाहिलं तर फडणवीस साहेब जिथं जिथं दौऱ्यात फिरतात आणि जिथं जिथं शब्द देतात तिथल्या नागरी सभाच्या फोडून येते. मग पाण्याच्या असू दे, रस्त्याच्या असू दे, गटारीचे असू दे, ड्रेनेज, तर तिथं ती कामं होताना दिसतात, तिथला निधी मिळताना दिसतोय. आता साधारणतः सोलापूरचं जर उदाहरण आपण घेतलं तर त्यांनी मागच्या काही महिन्यात विमानसेवा सुरू करायचं आश्वासन दिलं झालं, IT पार्क सुरू करायचं आश्वासन दिलं झालं, इथली अंतर्गत पाणी पुरवठा व्यवस्था सुरळीत करण्यासाठी 1000 कोटीचं आश्वासन दिलं, ते पण मंजूर झालं. याच्यावरनं एक लक्षात येतं की भाजपा अथवा महायुती हे जे सरकार आहे ते सध्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात कुठेतरी यशस्वी होतं. आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं हा, तर महाविकास आघाडीचे नेते असतील अथवा विरोधी पक्षातले एकूणच नेते असतील तर हे कसे शांत राहिले आणि का शांत राहिले हाच मोठा प्रश्न आहे. आता मगाशी मुद्दा जो शांत झाला, केलं गेलं त्याच्याबद्दल बोलू. पण प्रशांत सर, एक सांगा ना, मग आता जर ते म्हणतात त्यांनी शब्द दिला की ते पूर्ण करतात, बरोबर, आता तर अख्खा महाराष्ट्र त्यांच्या सोबत गेला, म्हणजे सगळ्या महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्यावर लागतील. किती MIDC द्यावं लागतील आता आपल्याला माहित नाही, म्हणजे एवढ्या MIDCचे शब्द जाहीर सभांमधून दिलेले होते. एक प्रकारचं आता लोकांच्या अपेक्षांचं ओझं सुद्धा असणार का यांच्यावर? निश्चितच असणार आहे. आणि ते जर पूर्ण नाही केलं तर यंदा सुद्धा पुढच्या वेळेस लोक काय ते दाखवतीलच. परंतु यासाठी विरोधी पक्षाला सक्षमपणे उभारणं गरजेचं आहे, पण तिथं विरोधी पक्ष उभारताना आपल्याला दिसत नाही. आणि दुसरीकडे महायुती सत्तेत आहे, सत्तेचा तर फायदा होणार हे कोणीही सांगू शकतं. सत्तेचा फायदा ह्या घेतल्याशिवाय राहिला जात नाही.
परंतु सत्ताच आहे म्हणून नाही, फक्त सत्ता आहे सोबत आपल्याला मिळणार असं नाही. महायुतीच्या नेत्यांनी मेहनती तेवढी घेतलेली आहे, जी की आपण पर्यायीने म्हणतो आता की नेते आले, पक्ष फोडाफोडी चालली, पक्षातले नेते घेतले जातात. हे सगळं जरी खरं असलं तर का येतात नेते? तर त्यांच्या पक्षावर त्यांचा विश्वास राहिला नाही. त्यांना माहित आहे विकास कामं होतील का नाही होत. हम्म. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, कार्यकर्त्यांची निवडणूक होती. त्यांच्या नेत्यांनी त्यांच्या मागे उभा राहायला पाहिजे होतं, नाही उभारले. आतापर्यंत आपल्याला नेते जाताना दिसत होते, परंतु आता आपल्याला कार्यकर्ते देखील पक्ष सोडताना दिसतील आणि मोठ्या ठीक आहे. प्रमाणात मी पक्ष मी मी सोडताना हा मुद्दा मंदार सरांना विचारायचं आहे मला, की जात आहेत सातत्यानं एक सांगितलं जातं, उडाले ते कावळे, राहिले ते मावळे. अरे पण आता एवढे उडून गेले की कोणी मावळे म्हणायला सुद्धा राहिलेले नाही आहेत. त्यांना थांबवणार कोण आहे? त्यांना विश्वास कोण देणार आहे? मग असंच जर राहिलं तर एक दिवस तुम्हाला उमेदवारच मिळत नाहीयेत. नाही नाही, एक सगळ्यात लक्षात घे की विलास, राजकारण हा गेम ऑफ पॉसिबिलिटीज आहे आणि या पॉसिबिलिटीज ज्याला तुम्ही बंद करता त्यावेळेला त्याच्यातनं काहीच निष्पन्न होणार नसतं. त्यामुळे जर का असं होणार आहे की ह्या नगर परिषद निवडणूक आहेत, आपण आता पुढच्या निवडणुकांसाठी थांबूया, महानगरपालिका त्यापेक्षा जास्ती इम्पॅक्टफुल करूया, त्यापेक्षा ह्या ज्या सगळ्या रणनीती ज्या आहेत त्यातनं ह्या सगळ्या बचावात्मक आहेत. आणि ज्यावेळेला तुम्ही राजकारणात सगळं गमावलेलं असतं त्यावेळेला बचावात्मक पवित्रा घेऊन तुम्हाला काय मिळणार आहे? या दृष्टिकोनातून विरोधी पक्षांचा हा सगळा आत्ताचा जो का खेळखंडोबा झालेला आहे तो आपल्याला होताना दिसतोय. दुसरा आणखीन एक मुद्दा आहे जो आपण निश्चित गांभीर्याने बोलला पाहिजे, कारण त्याचे अनेकदा पडसाद वेगवेगळ्या पद्धतीने उमटत असतात. पण या मुद्द्यामध्ये पैसा, ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये लागणारा पैसा जो आहे तो पैसा सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. कारण स्थानिक पातळीवरती छोट्या छोट्या नगर परिषदा, आता जसं संजीव उन्हाळे म्हटले किंवा आणखीन श्रीमंत म्हटले, ज्या पद्धतीनं ह्या वेगवेगळ्या नगर परिषदांमध्ये निधी उपलब्ध होत नाहीये, नगर परिषदांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. त्याच्या विरोधात जर का आपण बघितलं तर ह्या निवडणुकांमधला त्या गावांमधला पैसा जो खर्च झालेला आपण ऐकतोय, कारण त्याचे काही पुरावे नाहीत आपल्याकडे. काही थोडेफार पुरावे मिळाले, तिकडे कोण जिंकलं कोण हरलं आपण बघितलं. म्हणजे जिथे कॅश आलेली होती, कॅश आपल्याला दिसली तिकडे, ते सगळं काही ठिकाणी बघितलं. पण अनेक नगर परिषदांमध्ये जिथे पाणी नाही लोकांना मिळत, जिथे ज्यांचा कचरा उचलायला कोणी नगर परिषदेतले कर्मचारी नाही आहेत, नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना जिथे पगार मिळत नाहीयेत, अशा नगर परिषदा ज्या आहेत तिकडे सुद्धा भयानक पैसा वाटला जातो असं ज्यावेळेला आपण ऐकतो आणि आपण अत्यंत जवळनं त्या सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो, त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की ही सगळं जे शेवटी येऊन कुणाकडे थांबतं, हे नागरिकांवरती थांबतं, इथल्या लोकांवरती येऊन थांबतं. आज लोकांना काही पर्यायच नाही जर का शिल्लक ठेवला तुम्ही विरोधी पक्ष म्हणून, तेवढा सक्षम पर्याय तुम्ही समोर आणला नाही तर लोक कोणाबरोबर जाणार आहेत? त्यांना उडदा माझी काळेगोरच निवडायचे त्यांना. हो. आणि आज तर एका नेत्याने इतकं सुंदर वक्तव्य केलं, ते म्हणाले की तुम्हाला पकडलेला पैसा दिसला, वाटताना पैसा दिसला का? हे अतिशय महत्वाचं वक्तव्य होतं. पण या सगळ्यामध्ये माने सर, श्रीमंत माने सर, एक मुद्दा सरांनी सांगितला की ही निवडणूक नाही, पुढची निवडणूक बघू. आता एनर्जी अशी साठवून ठेवू आणि पुढच्या ह्याच्यात हे करून ठेवू, वापरू ती एकदा, किंवा त्याला मोठं करू, असं करण्याचा एक भाग. पण इतिहासात एक असा दाखला आहे, फ्रेंचांनी काय केलं होतं, पहिल्या महायुद्धामध्ये त्यांचं नुकसान झालं आणि पुन्हा लढायची त्यांची हिंमतच उभी राहिली नाही, आणि त्याचा परिणाम काय झाला आपल्याला माहिती आहे. तर हे मनोबल जे आहे कार्यकर्त्यांचं, ते मनोबल जर आज या निकालाच्या या आकड्यांमधून पुढच्या लढाईसाठी कसं उभं करायचं? विलास, एनर्जी म्हणजे पैसा म्हणायचा आहे का? मनोबल सगळंच म्हणजे. कारण काय झालंय की हा खेळ, मगाशी उन्हाळे सर म्हणाले ते जास्त वास्तव आहे. हा सगळा पैशाचा खेळ झालाय, तुम्हाला सांगतो. म्हणजे नागपूर जवळच्या जिल्हा मुख्यालय असलेल्या एका नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एका उमेदवारांनी 25-26 कोटी रुपये खर्च केले. तुम्हाला माहितीसाठी सांगतो. आणि मगाशी आता मंदार म्हणाले त्याप्रमाणे पुरावे बिरावे ते नंतरची गोष्ट आहे, पण जे आपल्याला आपल्या कॉन्शियसला माहित आहे ना, आपल्याला म्हणजे खात्रीशीररित्या माहिती आहे, त्याच्यावर आपण चर्चा करायला पाहिजे ना. 26 कोटी रुपये खर्च केले आणि तरी सुद्धा पराभव झालाय. याचा अर्थ दुसरा असा पण असू शकतो की प्रतिस्पर्धी उमेदवारांनी त्याच्यापेक्षा जास्त केला असेल. खरंय. वस्तुस्थिती अशी आहे की ही सगळ्या नगरपालिका, ही सगळी व्यवस्था ठेकेदारांच्या ताब्यात गेलेली आहे. एक्झॅक्टली. आणि हे ठेकेदार ठरवतात की कोण नगराध्यक्ष व्हायला पाहिजे, कुठल्या पक्षाचा व्हायला पाहिजे. आणि साहजिकच आहे की ते सत्ताधाऱ्यांचा व्हायला पाहिजे असा प्रयत्न करणार, कारण त्यांना ठेके मिळवायचे. बरोबर.
हे याच्यातलं अगदी ज्याला काय म्हणतो आपण कटू असलं तरी सत्य आहे, हे असे दगदगीत वास्तव आहे. आणि त्यामुळं शहरांचे प्रश्न या निमित्तानं सुटतील का? मला आणखी एक प्रश्न निमित्तानं, आपण गंभीर चर्चा करतोय म्हणून सांगायचं. इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली, रस्त्याच्या नावाखाली, पाणी पुरवठा योजनांच्या नावाखाली जितका पैसा खर्च केला जातो, तितका या शहरांमधल्या कचरा व्यवस्थापनावरती, आरोग्यावरती आणि शिक्षणावरती केला चालतो का? या नगरपालिकांच्या पूर्वी छोट्या छोट्या नगरपालिकांच्या शाळा होत्या. आता आहेत का त्यांच्या शाळा? महानगरपालिकांच्या शाळा बंद पडतायत. त्यांचे छोटे छोटे दवाखाने होते, आहेत का आता? नाही आहे. याचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये ठेकेदारी नाही आहे ना. ठेकेदारी ज्या कामांमध्ये आहे तेच अधिक महत्वाचं आहे असं वरच्या नेत्यांनी पटवून द्यायचं आणि खाली त्याच पद्धतीनं जनमानस तयार करायचं. हा या सगळ्या नागरी व्यवस्थापनामधला विचित्र आणि चिंताजनक प्रकार आहे. आणि त्यामुळं कार्यकर्ते म्हणजे कोण? निवडणुकीच्या निमित्तानं पैसे जमा करायचे आणि भरपूर पैसे आले की आपण नेता बनायचं, अशा पद्धतीचे जो मानसिकतेचा माणूस असेल तो म्हणजे कार्यकर्ता. छोटी निवडणूक जिंकली, त्याच्यातून पैसे कमवले की मोठी निवडणूक जिंकायची. आणि हा पहिला ह्या टप्पा आहे. या शहरांमधले हे जे नगरसेवक म्हणून निवडून आलेले जे लोक आहेत, हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा टप्पा आहे. आणि या टप्प्यावरती त्यांना पैशाच्या प्रभावाखाली काम करायचं आहे. आणि त्यामुळं हे जे, आणि मग काय होतं की आता कुणी वाट पाहायला तयार नाहीये. जसं वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये आता उमेदवारी करण्याची मानसिकताच राहिलेली नाही आहे, तसं राजकारणात पण उमेदवारी करण्याची मानसिकता राहिलेली नाहीये. कारण आपण आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्ष ओलांडून किंवा आपल्या निवडणूक प्रक्रियेची 75 वर्ष ओलांडून पुढे आलेलो आहोत. आणि मग त्यावेळेला आता वाट पाहायची नाहीये. जी संधी मिळेल ती, म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या बसमध्ये बसण्यासाठी ज्या पद्धतीची गर्दी झाली किंवा ज्या पद्धतीची धक्काबुक्की झाली ते जर पाहिलं, आणि याच्यात आता आयडिओलॉजी राहिली का? नाही. खूप मोजके लोक असे आहेत की जे आयडिओलॉजीवरती काम करतात, जे त्या शहराच्या मानसिकतेवरती. आणि आयडिओलॉजी म्हणजे काय? आयडिओलॉजी म्हणजे पुस्तकी विचार नाही आहेत. कुठला पक्ष, कुठली आयडिओलॉजी जनसामान्यांच्या, सामान्य माणसाच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नाला प्राधान्य देतो आणि कुठला पक्ष भावनिक मुद्द्यावर जातो, हा आयडिओलॉजी मधला फरक आहे ना. आणि त्यामुळं हे जे सगळं चाललंय हे राजकारण म्हणून आपण त्याचं अनालिसिस कसंही करू, पण सामान्यांच्या प्रश्नाच्या दृष्टीने जेव्हा विचार करू तेव्हा आपल्याला कधीतरी त्या विचारधारांचा पण विचार करावा लागेल. पण विचारधारांचा प्रश्न त्यांनी म्हटलं. एक श्रीवर्धनची जी अजून त्याच्यामध्ये पुढचं आपल्याला ठाऊक नाही नेमकं काय होणार आहे, पण श्रीवर्धनमध्ये असं म्हणतात की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे निवडून आलेले जे नगराध्यक्ष आहेत तेच आता परत शिवसेना पक्षामध्ये जाणार आहेत. म्हणजे जर अशा गोष्टी घडत राहिल्या तर त्यांच्या अंगावरची हळद पण निघाली नाही असं. गुलाल 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 सॉरी, हळद. संजीव सर, एक सांगा की हे फक्त बोलायला आहे का कार्यकर्त्यांची निवडणूक? ही कार्यकर्त्याच्या हातातून निघून गेलेली आहे का? आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांच्या बायकोला त्यांना नगराध्यक्ष म्हणून निवडून आणायचं असतं. कितीतरी आमदार आहेत. मला उत्तर महाराष्ट्रात मला वाटतं प्रशांत सर त्याच्याबद्दल सांगतील. ही परिस्थिती असेल तर आता ही निवडणूक साध्या कार्यकर्त्यांची, साध्या म्हणतो मी, जो सतरंजा उचलणारा असतो, झेंडा घेऊन फिरणारा असतो, आता जे सांगत होते की आपण त्यांच्यासाठी उभं राहिले, त्याच्या हातून गेली निवडणूक. आता आपल्याला फक्त म्हणण्यापुरतं कार्यकर्त्याची निवडणूक आहे. एरवी ही कार्यकर्त्याच्या हातातून कधीच निघून गेली, म्हणजे कार्यकर्ता कधी कुठे राहायला काही कळायला तयार नाही. ही निवडणूक ही सगळ्या सोहळ्याच्या, आमच्या आता महानगरपालिकेचं मुलांची लाईन तयार आहे, म्हणजे कुणाचा मुलगा कुठे उभं राहणार याची सगळी आता आराखडे झाले. हीच परिस्थिती नगरपालिका आणि महानगरपालिकामध्ये होती. याच्यात आश्चर्य वाटण्यासारख्या एक गोष्ट अशी आहे की पैसे देणारे तयार आहेत, पण लोक पैसे कसे घेतात. म्हणजे एक काळ असा होता की तुम्ही पैसे वाटा, झोपडपट्ट्यामध्ये किंवा गरजू लोकांपुरते तिकडे पैसे वाटले जायचे, पण आता उच्चभ्रू वसाहतीमध्ये सुद्धा पैसे वाटले जातात. ही बदलणारी मनोवृत्ती आहे. ही मनोवृत्ती मला असं वाटतं की जास्त घातक होत चाललेली आहे, की अजून पैसे आले नाहीत, म्हणजे अजून मतदानाला उशीर लावा थोडासा. ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा ही एक घातक अशी पद्धती आपल्याला पाहायला मिळते. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पक्ष हा अतिशय स्ट्रॅटेजीने निवडणूक करणारा पक्ष आहे. म्हणजे बघा की आमच्या भोकरदनमध्ये रावसाहेब दानवे जे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, तिथे बरोबर त्यांचा पराभव झाला. सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघामध्ये बरोबर त्यांचा पराभव झाला. एवढं कशाला की आपल्या ह्याच्या नांदेडमध्ये फक्त भोकर आणि मुदखेड या 2च जागा अशोक चव्हाणांना वाचवता आल्या.
बाकी ठिकाणी त्या वाचवता आल्या नाही. म्हणजे आपल्या निवडणुकामध्ये आपल्या पक्षातील माणसाचा इम्पॅक्ट किती करावा, किती असावा, किती नसावा, याची देखील व्यूहरचना भारतीय जनता पक्ष म्हणा किंवा त्यांची एकंदर व्यूहरचनाकार ठरवत असतात. तेव्हा बरं. ही सगळी निवडणूक आपल्याला वरकरणी जरी सोपी वाटत असली हा. तरी ही जी संरचना आहे, म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष आणि भारतीय जनता पक्ष, ही स्ट्रॅटेजिकली आपण याचा विचार करण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं ही आपल्या लोकशाहीला घातक आहे. लोकशाहीमध्ये जर विरोधी पक्ष राहिला नाही तर आज बघा एकही आंदोलन होत नाही, कुठलाही निषेध होत नाही, काहीच घडत नाही. हे कशामुळे झालेलं आहे तर लोक मलूल झालेले आहेत. त्यांच्या मनामधली म्हणजे वृत्ती असा पुढे नेणारा नेता राहिला नाही. म्हणून मला असं वाटतं की ही निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांनी जिवंत राहणं हे गरजेचं आहे. नामुष्कीची वेळ आहे, त्यांना म्हणजे नामोहरम झालेले आहे. पण प्रश्न असा आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाचं जे वर्चस्व आहे हे इतकं वाढलेलं आहे की या वर्चस्वापुढे टिकाव धरून राहणं मला असं वाटतं की विरोधी पक्षाचं राजकीय मोठं वर्चस्व आव्हान तर आहे. आहेच सर, राजकीय वर्चस्व आहेच. आणि मला प्रशांत सर तुम्हाला विचारायचं आहे, भारतीय जनता पक्ष सातत्यानं लोकांना सांगत असतो, आज त्यांचा आनंदाचा दिवस आहे, पण तरी सुद्धा हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. ते याच्यासाठी पार्टी विथ डिफरन्स, आम्ही मूल्य पाळणारे, आम्ही नैतिकता पाळणारे, सगळे ते बोलत असतात, सगळं बोलत असतात. आणि विरोधकांच्या त्यांच्या घराणेशाहीवर तर बोलण्याची एक संधी ते सोडत नाहीत. पण या निवडणुकीमध्ये मंत्र्यांच्या बायकांना सुद्धा उमेदवारी द्यावी लागते. आमदारांच्या घरात उमेदवारी गेली. लोह्यातलं उदाहरण सांगतो सर, एका कुटुंबातल्या 6 जणांना उमेदवारी दिली गेली. जनतेनं 6ला 6 पाडलेत. हा भाग वेगळा, कारण जनतेला हे आहे. पण आपण बोलतो एक, सांगतो एक, हे पण आता चालून जात आहे. हे पण मेसेज चाललाय काय ह्या सगळ्यातनं? चलता है प्रशांत सर? नाही मधल्या काळात मी जर repeat करतो. हा हा सर, बोला ना, बोला. हॅलो. हा. माझा आवाज आला तुमच्यापर्यंत? प्रश्न आला आता तुमच्यापर्यंत? येतोय. नाही आता येतोय, आता बोला. पार्टी विथ डिफरन्स म्हणणारे, घराणेशाहीवर सातत्यानं टीका करणारी भाजप एकाच कुटुंबातल्या 6 जणांना पण देते आणि आमदार मंत्री यांच्या घरात पण तिकीट देते. मग बोलणं आणि वागणं ह्याच्यातलं अंतर आलंय तरी चलता है, हे झालंय का? निश्चितच ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. कारण घराणेशाही झालेली आपल्याला दिसून येते. विशेष म्हणजे आमदारात नाही तर मंत्र्यांच्या सुद्धा घरातनं तिकीट वाटप केली, त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न झाले. आता आपल्याला विरोधकांना असं म्हणता येणार नाही की तुम्ही घराणेशाही चालवली अथवा काँग्रेसने घराणेशाही चालवली, असं भाजपला कदापि म्हणता येणार नाही. महायुतीतल्या कुठल्याही पक्षाला हे म्हणता येणार नाही. हे निश्चितच वस्तुस्थिती आहे. परंतु आपण घराणेशाही पाहिलं अथवा कार्यकर्त्याची निवडणूक जरी पाहिली तर आता एकच निवडणुकीचा, जसं मान्यवरांनी सगळ्यात सांगितलं की निवडणुकीचा फंडा हा पैसा झालाय. आणि काम दंड पैसा असेल तर निवडणूक जिंकता येते. उमेदवारी देताना सुद्धा, मुलाखती घेताना हा प्रश्न विचारला जातो, हे दुर्दैव आहे. आता सगळ्यात परिस्थिती आपण जर अशी पाहिली की जर का कार्यकर्त्यांकडे ज्या पैसा आहे अथवा मक्तेदारांनी सपोर्ट करणं अथवा ज्यांच्या काही लागेबांधे आहेत अथवा ज्यांचे फायदे आहेत त्यांनी सपोर्ट करणं, ह्या गोष्टी तर निरंतर चालत राहणार आहेत. कारण का तर पैसे वाटणारे आहेत तसं पैसे घेणारे लोक देखील आहेत. लोक क्रांती करतात किंवा लोकच ठरवतील काहीतरी, त्यावेळेस मात्र निश्चितच आपल्याला याच्यात बदल दिसेल. नाही, एक समाधानाची गोष्ट आहे सर, लोह्यामध्ये ते 6ला 6 एका कुटुंबातल्या 6 जणांना दिलं होतं. लोकांनी सांगितलं नाही चालणार, ते 6ला 6 पाडून टाकले. शैलेंद्र सर, तुमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये अनेक आमदारांच्या कुटुंबात बघितलं, कार्यकर्त्यांची वानवा आहे तुमच्या तिकडे की कार्यकर्ते गरीब आहेत? कार्यकर्ते गरीबच असतात. आता श्रीमंत सरांनी तेच सांगितलं. कार्यकर्त्याची सुद्धा आता व्याख्या करायला पाहिजे. जे निवडून येणारे कार्यकर्ते, निवडून येण्याची क्षमता असणारे कार्यकर्ते, त्यांच्याकडे असलेले पैसे, म्हणजे आता महापालिका निवडणुकांच्या मुलाखती चालू आहे. प्रत्येक पक्ष त्यांना विचारतो तुम्ही किती खर्च कराल. त्यामुळे पैशाकडे जाणारं असं सध्या राजकारण झालेलं आहे. आणि पुन्हा आत्ता चर्चा झाली की नाशिकमध्ये 25,000 एका मतापर्यंत भाव फुटलेला होता आणि फक्त पैशाचा खेळ.
पुन्हा हे वाटप कसं होतं, कोणाला जातं, कोण करू शकतं, हा प्रश्नच आहे. त्यामुळे पैशाकडे जाणारी ही निवडणूक झालेली आहे. आणि कार्यकर्ते काय, शेवटी कार्यकर्ते जे निष्ठावान ज्यांना आपण म्हणतो, त्यांनी शेवटी सतरंजाच उचलायच्या आहेत. त्यांना कोणी विचारतच नाही. त्यामुळे ते बंडखोरी करतात. परंतु सत्तारूढ पक्षाच्याकडे गेलं तरच आपल्याला काहीतरी मिळू शकतं. यामुळे सगळ्यांचा ओढा हा एक तर भाजपकडे किंवा शिंदे सेनेकडे किंवा अजित पवारांकडे आहे. चक्र चालूच आहे. आता मी थोडंसं वेगळ्या मुद्द्यावरती येणार आहे या निवडणुकीच्या अनुषंगानं. सर, मंदार सर, ही निवडणूक ज्या पार्श्वभूमीवरती झाली, देश पातळीवरती, राज्य पातळीवरती एक मुद्दा सातत्यानं मांडला गेला, जोरकसपणे मांडला गेला, मतचोरीच्या संदर्भातला. पण ही निवडणूक म्हणजे असं वाटलं होतं की लिटमस टेस्ट असेल. लोकांना या प्रश्नाबद्दल काय वाटतं? खरं तर बिहारची निवडणूक पण त्याच्याबद्दल बोललं गेलं. पण आज या निवडणुकीतून जे समोर आलं, असं म्हणू शकतो का आपण की मतचोरीचा एकमेव मुद्दा घेऊन जे विरोधक चालत होते त्यांना जनतेचे मुद्दे सुद्धा घ्यावे लागतील? नाही, निश्चित घ्यावेच लागणार आहेत ना. म्हणजे जनतेचे मुद्दे घ्यायचे नाही आणि फक्त तोच एक मुद्दा घ्यायचा असं करून काय राजकारण होणार नाही. राजकारण अनेक पातळ्यांवरती सायमल्टेनियसली त्याच वेळेला प्रत्यक्षात चालू असतं. त्यामुळे विरोधकांना केवळ एक मुद्दा घेऊन समोर गेलं आणि काहीतरी सहज आपल्याला फळ पडलं असं कधीच होणार नाही आहे. त्यांना अनेक पातळ्यांवर काम करायला लागणार आहे. कारण भाजप हा 24 तास अनेक पातळ्यांवरती अनेक पद्धतीनं काम करणारा पक्ष आहे. त्यामुळे खूप बलाढ्याचं आव्हान समोर आहे. हा भाग वेगळा. पण त्याबरोबरीनं जो मतचोरीचा मुद्दा आपण विचारला, त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की मतचोरीचा जो डेटा तथाकथित दिला आहे किंवा दुबार मतदार म्हणून ज्या पद्धतीने जो डेटा समोर आलेला आहे, तो डेटा जो आहे तो सगळा शहरी आणि आत्ताच्या येणाऱ्या निवडणुकांच्यासाठी जास्ती महत्त्वपूर्ण राहील. तो आत्ताच्या या सगळ्या छोट्या नगरपालिका, नगरपरिषदा या पातळीवरती तितकासा राहणार नाही. त्याचं कारण अर्थातच प्रत्येकजण प्रत्येकाला ओळखतो. या अशा निवडणुका होत्या ज्या अतिशय जास्ती हायपर लोकल होत्या, अतिशय जास्ती ज्याला आपण ग्रासरूट म्हणतो, अतिशय लोकल जाणाऱ्या अशा निवडणुका होत्या. आणि त्या निवडणुकांमध्ये प्रत्येकजण प्रत्येकाला ओळखतो. आपापल्या गावामधनं आपल्याला फोन येतात, इकडनं बाबा तू इकडे ये, लवकर ये, मतदानाला ये. हे एकेका मताचं तिथे राजकारण, तिथे अत्यंत सुस्पष्ट असं राजकारण तिथे असतं. त्यामुळे मतचोरी हा मुद्दा ह्या निवडणुकांमध्ये त्या अर्थाने मला वाटत नाही की तेवढा महत्त्वाचा असेल. आणि खास करून त्या पद्धतीनं तिथे कुणाला तिथे त्याचा आवाज उठवतो. आणि पुन्हा मी या मुद्द्यावर घेऊन येतो कारण आपलं हे जे राज्य आहे ते इतक्या मोठ्या प्रमाणावरती नागरीकरण झालेलं राज्य आहे. आणि ह्या राज्याचे सगळे प्रश्न जे नागरी प्रश्न आहेत ते इतके ऐरणीवरती आलेले आहेत. आता त्या नागरी प्रश्नांना कोण उत्तर देऊ शकेल, या नागरी प्रश्नांच्या वरती कोणाकडे उत्तरं आहेत किंवा कोण त्याला तातडीनं दूर करू शकेल असा विश्वास निर्माण करणं हे विरोधकांना जमलेलं नाहीये. आणि त्याबरोबरीनं देवेंद्र फडणवीस यांचा जो चेहरा जो आहे, जो आश्वासक चेहरा वाटतो इथल्या मतदारांना, त्या चेहऱ्याकडे बघून या मतदारांनी परिस्थिती खरं तर सरकारच्या विरोधात असताना सुद्धा त्यांच्यावरती विश्वास ठेवून जर का मतदान केलं असेल तर त्याचा सुद्धा विचार विरोधकांना करावाच लागेल. माने सर, श्रीमंत माने सर, हा सत्ताधाऱ्यांवरचा विश्वास एक प्रकारे व्यक्त मतदानाच्या माध्यमातून झाला असं म्हटलं तरी विरोधकांना आता पुढच्या लढाईला सामोरं जात असताना आपल्या कार्यकर्त्याचं मनोबल उंचावणं आणि थेट जनतेचे मुद्दे हातात घेणं गरजेचं आहे का? कारण किती वेळेस एका मुद्द्याचा निकाल लागल्यानंतर तोच मुद्दा, आता मी प्रदेशाध्यक्ष आले होते काँग्रेसचे, दुसरा एकही शब्द ते बोलले नाहीत. पूर्ण तुम्ही त्यांची 15 मिनिटाची मुलाखत बघा, मतचोरी मतचोरी मतचोरी, ह्याच्या पलीकडे दुसरा मुद्दा ते बोलले नाहीत. नाही, हे बघा, लोकांचे प्रश्न उचलावे लागला याच्याबद्दल अजिबात दुमत नाहीये. सगळ्याच राजकीय पक्षांना, विशेषतः विरोधकांना अधिक उचलावे लागतील कारण अँटी एस्टॅब्लिशमेंट सिस्टीम मधले ते लोक असतात. प्रश्न असा आहे की आता विरोधी पक्षांसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान जे आहे ना, तर त्यांचे नेते आणि कार्यकर्ते टिकवून ठेवणं हे त्यांच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. कारण वेगवेगळे आमिषे आहेत, वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरल्या जातात, भीती दाखवली जाते वेगवेगळ्या पद्धतीनं. तुम्ही या नगरपालिका नगरपंचायती निवडणुकीच्या अगोदरचा एक साधारणपणे महिना 2 महिन्याचं जिल्ह्यांमधले जर घटना पाहिल्या तर आपलं असं लक्षात येईल की तिथं निवडून येऊ शकणारा जो माणूस असेल ना त्याला आपल्याकडे खेचा, अशा पद्धतीच्या स्ट्रॅटेजीज वापरल्या गेल्या. आणि हे शहरांमधली, ही जी छोट्या शहरांमधली जी निवडणूक आहे ना, जसं आता मंदार म्हणाले त्याप्रमाणे तिथं सगळे एकमेकांना प्रयत्न झाले, लोकांनीच पकडून चोप पण दिला आणि पकडून पोलिसांच्या ताब्यात पण दिला, जे काय असेल ते तिथं ओळखतात.
तिथं हा मुद्दा म्हणजे तितकासा आपल्याला चर्चेत करता येणार नाही, किंवा हे निकाल म्हणजे मतचोरीच्या मुद्द्याचा पराभव आहे असं पण थेट निष्कर्ष नाही काढता येणार. कारण मतचोरीचा मुद्दा हा मतदार यादीच्या शुद्धीकरणापासून तर अनेक गोष्टींशी संबंधित हो, आहे. हो. ते त्याच्यावर बोलत नाही किंवा बोलतात हे नंतरची गोष्ट आहे. प्रश्न असा आहे की आता विरोधी पक्षांपुढचं जे सगळ्यात मोठं आव्हान आहे त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे नेते हे टिकवून ठेवणे. कारण हा. सगळं जाळं जे टाकलं जातं ते त्यांच्या भोवती आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते त्याच कारणाने बोलले नसतील. आता परवा दिवशी प्रज्ञा सातव गेल्यात, आता काय बोलणार प्रदेशाध्यक्ष मला सांग. म्हणजे ज्या दिवशी प्रज्ञा सातव पक्ष सोडतात त्या दिवशी विचारधारा वगैरे याच्यावरचे बोलण्यावरचं सगळं संपून जातं ना. त्यामुळे सर त्यांनी पक्ष बदलला ना, त्याच्यात एक अतिशय म्हणजे इतकी संतापजनक गोष्ट होती त्या दिवशी त्यांच्या त्या बोलण्यामध्ये. साधारणपणे राजकीय नेते जेव्हा पक्ष सोडतात तेव्हा लाजे काजे खातर तरी म्हणतात की महाराष्ट्राच्या हितासाठी चाललोय, विकासासाठी चाललोय, शहरांच्या चाललोय. त्यांचं वाक्य काढा, मुलाबाळांच्या भविष्यासाठी चाललोय, असं ते जेव्हा बोलतात ना तेव्हा धडधडीत आपण हे बोलतोय, धडधडीत बोलतोय. हे किती वाईट आहे. नाही, हे वाईट आहे, नुसतं वाईट नाही आहे. असं आहे की आपण राजीव सातव गेल्यानंतरची सगळी परिस्थिती पाहिलेली आहे, किंवा राजीव सातव असताना सुद्धा ज्या पद्धतीचं म्हणजे कसं आहे की हे बघा, शेवटी आपण सुद्धा शेवटी काय एक मानवीयता नावाचा एक प्रकार आहे की नाही, की राजकारणासाठी तुम्ही सगळं सोडून दिलं. ह्युमॅनिटी काय आहे की नाही, भावना काय आहेत की नाही. आणि त्यामुळं म्हणूनच लोकांना त्याचा संताप आला, लोकांना ते आवडलेलं नाहीये. तर माझा मुद्दा असा आहे की हे असे कार्यकर्ते टिकवून ठेवणं हे विरोधी पक्षांच्या पुढचं मोठं आव्हान आहे. कारण कोण कधी कुठं जाईल काहीच सांगता येत नाही. सर शेवटची कमेंट. नाही नाही, या सगळ्याच्यामध्ये अनेक म्हणजे वेळ कमी आहे, पण एकीकडे विचारधारांची आपण गोष्ट करतो, तिकडे एक वेगळ्या पातळीवरती राजकारण चालू आहे. भावनिकतेची आपण गोष्ट करतो, तिकडे एक वेगळ्या पातळीवरती राजकारण चालू आहे. पण हे सगळं करताना सातत्यानं पुन्हा एकदा राजकारण हा आता 24 तासाचा खेळ झालेला आहे. हे भाजपनी बदललेले नियम आहेत. भाजपनी संपूर्णपणे एक डिस्रप्टिव्ह डॉमिनियन ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीचं सगळं एक डिस्रप्शन आणलेलं आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं आज खेळ खेळले जातात, आत्तापर्यंत खेळले जात होते राजकारणात, ते खेळ त्यांनी बदललेले आहेत. किमान ह्याचं भान तरी विरोधी पक्षांना जर का आलं तर त्यातनं काहीतरी नवनिर्माण होईल आणि तर विरोधी पक्षांकडनं काहीतरी आपल्याला अपेक्षा ठेवण्यात येतील. नाहीतर तोपर्यंत भाजप जसा एकेकाळी काँग्रेस बलाढ्य होता, काँग्रेसशिवाय दुसरं काहीच नव्हतं या देशामध्ये, खालपासून वरपर्यंत काँग्रेसच होतं, तसंच आता खालपासून वरपर्यंत सर्वत्र भाजप असणार आहे. 100% भाजपकडे महाराष्ट्राची वाटचाल झालेली आहे आणि महाराष्ट्रावरती आता एक प्रकारे संपूर्ण घट्ट पकड भाजपनी या निवडणुकांमध्ये दाखवलेली आहे. आणि याचं परसेप्शन येणाऱ्या निवडणुकांवरती निश्चित पडणार आहे आणि त्याचा त्यांना विचार करावा लागणार आहे. हे महत्वाचं आहे. 100% भाजप झाल्यानंतर मग या दोन मित्रांचा काय हा प्रश्न आहे तो नंतर घेऊया, आपण महापालिकेच्या वेळेस घेऊया. उन्हाळे सर शेवटची कमेंट. एक अशी गोष्ट आहे की श्रीमंतजींनी मुद्दा जो मांडला की प्रज्ञा सातव असो, अशोक चव्हाण असो, हे यासारखी जर प्रामाणिक माणसं जर निघून गेली म्हणजे त्यांच्या घराण्यातले पूर्ण, तर त्याचा देखील एक वेगळा मानसिक इम्पॅक्ट होतो. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की विरोधी पक्ष आज इंटरव्ह्यू जेव्हा घेतात तेव्हा मी बघितलेले की पक्ष पैसे देणार का असा सरळ सभेमध्ये प्रश्न विचारतात. तेव्हा मला असं वाटतं की येणाऱ्या निवडणुकामध्ये ज्या क्षणी हा पैसा हुटआउट होईल त्याच क्षणी मला असं वाटतं निवडणुका या बऱ्या वातावरणामध्ये होतील. आणि तो क्षण मला असं वाटतं की जनता लवकर आणेल. लोकांमध्ये अस्वस्थता आहे, लोक काही स्वस्त नाहीत, महागाई आहे, बेकारी आहे, मोबाईल आणि बाकी सगळ्या गोष्टीचं जे आवरण जरी दिलं गेलं असतं, लोक त्याच्यामध्ये मग्न झाले असले तरी परिस्थिती ही चांगली नाही. आणि येणारा वेळ ही मला असं वाटतं की कधी ना कधी तो स्पेस हा विरोधकांना देखील मिळू शकेल. पण जोपर्यंत जसं सरांनी सांगितलं की जोपर्यंत 24 तास राजकारण विरोधी पक्ष करणार नाही, जोपर्यंत भारतीय जनता पक्षानं सगळं नेरेटिव्ह, बरोबर आहे सर म्हणाले तसं, नियम बदलले तर त्या नव्या नियमानुसार खेळायला शिकावं लागेल तरच मैदानात टिकून राहाल. पण एक जाताना सगळ्यात या सगळ्या चर्चेच्या नंतर जाताना फक्त एक गोष्ट, पराभव मोठा झाला, विजय मोठा झाला, पक्ष मोठा झाला, निवडणूक मोठी झाली, पण मतदार छोटा आणि लोकशाही छोटी होऊ नये ही अपेक्षा मात्र आहे. आणि ही अपेक्षा आपण सगळ्यांनी व्यक्त करत पुन्हा मायबाप जनतेलाच आवाहन करूया त्यासाठी की तुमच्याच हातात आहे हे सगळं. आज या चर्चेत आपण सगळेजण आलात, निर्जीव
मागचा जीव शोधण्याचा प्रयत्न केला, त्यातला अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला आणि ते काय बोलतायत हे महाराष्ट्राला सांगितलं. त्याबद्दल सगळ्या पाहुण्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. पहा महाराष्ट्रातलं नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज